नक्कीच सामन्याला सुरुवात जाते आणि शेवटचा जो सामना आहे विनंती असेल समोर फ्लॅश चालू आहे मित्रा श्रवण फ्लॅश बंद करून व्हिडिओ करायची आहे. श्रवण जाधव चला या ठिकाणी पहिला पुकार दिला तो दुसऱ्या क्वार्टर सेमीच्या सामन्याकरिता तो म्हणजेच सुकाई खडपोली आणि काणे मोडकवाडी संघ. पहिला पुकार आहे क्वार्टर सेमीच्या सामन्याकरिता. पुन्हा एकदा या सामन्याच्या दिशेने जाऊया ज्या सामन्याबद्दल मी सांगितलं की आजच्या दिवसातील सर्वात महत्वाचा मॅच या ठिकाणी आहे. दोन टॉप लेवलचे संघ या ठिकाणी एकत्रितरित्या मॅच मध्ये या ठिकाणी खेळता येतात. एक बाजूस या ठिकाणी भीम संघर्ष वेहळे आणि एक बाजूस केदारनाथ क्रीडा मंडळ गाणे हे दोन संघ आहेत. आणि ह्या संघांचे दोन संघांचे जेव्हा जेव्हा सामने झालेत ना तेव्हा त्यांचा निर्णय हा शेवटच्या मिनिटापर्यंत गेलेला आहे. हा गुण या ठिकाणी प्राप्त होतोय कारण गाणे आणि वेळे म्हटले तर दोन्ही टॉप लेवलचे संघ अनेक चांगले चांगले खेळाडू गाणे गावाने देखील आपल्या चिपळूण तालुक्याला दिलेले आहेत. अनेक चांगले चांगले खेळाडू वेळे संघाने देखील चिपळूण तालुक्याला या ठिकाणी दिलेले आहेत. अनेक राष्ट्रीय स्तरावरती देखील या दोन्ही संघातले खेळाडू आपण पाहिलेले आहेत. परंतु ह्याच गाण्याच्या संघात देखील इन ऍक्शन मध्ये आपण जो डावा कोपराक्षक खेळाडू पाहतोय नक्कीच कुमार गटाच्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या संघात ज्याची वर्डी लागली होती अशा पद्धतीचा संकेत देखील इन ऍक्शन आजच्या सत्रात या ठिकाणी गाण्याच्या संघामध्ये आहे. तर वेळे संघाचा विचार केला तर ज्यांनी परत तर अक्षय सारखे खेळाडू ज्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केले साहिल सौरभ सारखे खेळाडू जे तालुक्याच्या संघात देखील खेळलेले आहेत. थर्ड केदारनाथ गाणे संघ तिसरी चढाई या ठिकाणी या नक्कीच मंदारच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. पुन्हा एकदा याच सामन्याच्या दृष्टीने देखील वळतोय. फार चांगली लढत या ठिकाणी चालू आहे. हा सामना जाणार याची काही शंका नाही आहे कारण दोन्ही चॅम्पियन संघ आहेत आणि चॅम्पियन संघांची झुंज आजच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहायला भेटेल. जी मित्रांनो मगाशी 4 चषक आपण पाहिली त्याच्यातील कोणत्या तरी एका चषकावरील याच्यातील विजेता संघ नाव कोरणार आहे आणि त्याच्या समोर या ठिकाणी प्रश्नचिन्ह देखील असेल. परंतु तदनंतर या ठिकाणी पाहायचं एक माझ्या मते गत वर्षाचा विचार केला तर टॉप लेवलची अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू जो नंबर 1च्या यादीत ज्याचं नाव आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी या विराज मैदानामध्ये आहे. कारण गत वर्षात मित्रांनो जर पाहिलं ना तर पहिल्या ज्या 8 ते 10 स्पर्धा झाल्या ज्याच्यातील पहिल्या 4 ते 5 स्पर्धा याच गाणे संघाने जिंकल्या होत्या. पहा ज्या खेळाडूच्या मी नावाचा उल्लेख असा केला की गत वर्षाचा अष्टपैलू खेळाडू 1 नंबरचा ज्याने महत्वाचा गुण प्राप्त केला. भीम संघर्ष संघ यावेळी देखील साजन जो मिस्टर स्पीडी म्हणून आहे ज्याने देखील हा गुण प्राप्त केलाय. परंतु ह्याच सामन्याचा पहिला गुण कोणत्या खेळाडूने प्राप्त केला होता मंदार या ठिकाणी असेल. समोर देखील पाहिलं तर 6चा डिफेन्स आहे. कुपराक्षक साहिल साजन तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर प्रेम अक्षय आणि अभिसारखे हे मोहरे हे देखील अजून या स्क्वॉड मध्ये असतील. तर याच केदारनाथ क्रीडा मंडळ गाणे संघाचा विचार केला डावा कोपराक्षक संकेत उजवा कोपराक्षक या ठिकाणी आपण ऋतिकला पाहतोय. डाबामध्ये या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच गणेश तदनंतर या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे विराज मंदार आणि आर्यन ही जोडी आहे. मात्र पहिलं तर नक्कीच वेळे संघाला प्राप्त होतोय. खरोखर चांगली या ठिकाणी पकड आपण डावा पत्रक्षक खेळाडूकडून पाहिली. तदनंतर या ठिकाणी ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता की नक्कीच ज्या खेळाडूने पाहिलं तर 4 ते 5 वर्षापूर्वी कुमार गटाची स्पर्धा ज्याच्यातून याचा स्थानिक केदारनाथ गाणे संघातून सुरुवात केली आणि ज्याची वर्डी महाराष्ट्राच्या संघात लागली होती
असा गुणवान खेळाडू आजच्या मॅच मध्ये देखील आहे. तदनंतर या ठिकाणी साजन शिर्के, थंडरे केदारनाथ गाणे संघ, तिसरी चढाई, 5 डिफेन्स हैदराबाद ऍक्टिव्ह आहे. आवाज कमी वेळे. स्टेपिंग केलं तर नक्कीच ज्या ठिकाणी राईट कव्हरचा खेळाडू या ठिकाणी विराज आहे, बरोबर त्याच्या पायाच्या दिशेने वेध घेऊन तिथून बोनस गुण प्राप्त करण्याचा हा प्रयत्न होता. परंतु तदनंतर मी सांगितल्याप्रमाणे हा सामना शेवटचा मिनिट, शेवटचा सेकंद, शेवटची चढाई, त्याच्यानंतर गुण देखील पाहिला जाईल. बोनस गुण या ठिकाणी प्राप्त होतोय. एकतर हा सामना वेळेसंग तरी जिंकू शकेल, एकतर हा सामना गाणे तरी जिंकेल, अन्यथा हा सामना समान गुणांवरती देखील सुटू शकेल. असे चांगले संघ या ठिकाणी आहेत. परंतु तदनंतर पुन्हा एकदा विराज सामन्यामध्ये राज करतोय आणि तर ही पकड आहे सौरभ झाली आणि समर्थ साथ देखील अक्षय असेल, अभि असेल, प्रेम असेल, समर्थ साथ देखील सर्व खेळाडूंची या ठिकाणी मिळते आणि 7 मिळाल्यानंतर बाद देखील बनते. पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल झालेला चढाईपटू बार पाहिलं तर आक्रमक अशा पद्धतीचा जो खेळाडू आहे साचन, ज्याने देखील जर चढाईमध्ये पाहिलं तर 2 गुण प्राप्त केलेले आहेत. परंतु पहिला डाव या ठिकाणी चालू आहे, पहिला पडाव या ठिकाणी आहे आणि पहिल्या पडावात देखील दोन्ही संघ देखील दाखवून देत आहेत की का आमच्या दोन्ही संघांचा नावाचा उल्लेख टॉपचे संघ म्हणून या ठिकाणी दर वर्षामध्ये केलं जात आहे. कारण माझ्या मते भीम संघर्ष वेळे या संघाने देखील गत वर्षात 4 ते 5 फायनल जिंकलेले आहेत. केदारनाथ क्रीडा मंडळ गाणे संघाने देखील गत वर्षात 5 ते 6 फायनल जिंकलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ चॅम्पियन आहेत. अशा 2 चॅम्पियन संघांचा हा या ठिकाणी उपउपांत्य फेरीचा पहिला सामना, क्वार्टर सेमीचा पहिला सामना या ठिकाणी मैदानामध्ये होतोय. वेळे संघ तिसरी चढाई, आता डिफेन्स 5 चा या ठिकाणी आहे. गाणी संघाची या ठिकाणी 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणि 5 खेळाडू मैदानामध्ये असताना देखील पहिल्या डाबात या ठिकाणी दोन्ही संघांचं प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट माहित आहे, त्यावरती विचार करूनच अभ्यास करूनच दोन्ही संघ मैदानामध्ये आलेत आणि त्याच पद्धतीने सामना देखील चालू आहे. दोन्ही संघ प्रतिस्पर्धी संघाच्या ज्या तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न करतायत ना, तर तिसऱ्या चढाई हाणून पाडण्याचं या ठिकाणी काम करतायत. म्हणजे कोणत्याही चढाईपटूला जोपर्यंत 1 ते 2 तिसऱ्या चढाई सक्सेस होत नाहीयेत तोपर्यंत सामन्याची गुणसंख्या आहे ना ती अशाच पद्धतीने वाढत राहणार आहे. म्हणजे ज्याने जे विजयातलं जे अंतर आहे ते नक्कीच समसमान राहील आणि सामन्यातलं रंगत आहे ना ते शेवटपर्यंत जाईल. कदाचित हा सामना या ठिकाणी 5-5 चढाईपर्यंत देखील जाऊ शकतो. एवढे चांगले खेळ आतापर्यंत केले जात आहेत आणि मी या सामन्याला अशा पद्धतीचे नावानं सामना चालू होण्या अगोदर संबोधलं होतं की बेस्ट वर्सेस बेस्ट, म्हणजेच उत्तमला उत्तम असा सर्वोत्तम सामना या ठिकाणी आजच्या दिवसातील होतोय. त्यानंतर रोशन चढाई व्हॅलिड केली आणि आमंत्रित केलं जात आहे तेच थंडरे
असा मात्र या ठिकाणी मात्र पहा चांगली पकड या ठिकाणी होती. आता देखील या ठिकाणी पाहायचं 7-5 या ठिकाणी मॅच म्हणजेच सामन्याची जेवढी गुणसंख्या कमी आहे ना त्याच्यावरूनच आपल्याला समजेल की फक्त आणि फक्त 30 या चढाईवरतीच हे दोन्ही संघ प्रयत्न करणार का की दुसऱ्या मध्ये कोणता तरी एक संघ वेगळा प्रयत्न करून जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करणार. साईलवरची जबाबदारी कित्येक वेळा अशा पद्धतीचे सामने एकतर्फी आपल्या संघाला जिंकून दिलेला खेळाडू असेल, परंतु गाणी संघ गत वर्षात जर पाहिलं तर नक्कीच जेवढ्या चांगल्या मोठ्या स्पर्धा आल्या त्या सर्व स्पर्धा जिंकण्याचा विक्रम देखील त्या संघाने आपल्या नावावरती केलेला आहे. परंतु हे देखील पाहायचं आहे 2025-26 हे नवीन पर्व आणि नवीन पर्वाची या ठिकाणी ही नवीन खरं तर पहिली स्पर्धा चिपळूण तालुक्यातील खऱ्या तर पाहिली तर ग्रामीणच्या माध्यमातून ही दुसरी आहे, परंतु ही 70 केजीची पहिली स्पर्धा या ठिकाणी होते, जो नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. परंतु प्रथमतः या दोन्ही संघांचा असा निर्णय आहे की आम्ही हा सामना जिंकणार आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणार. परंतु असं कोणत्या तरी एका संघाचं स्वप्न होणार आहे पूर्ण. ते गाणे संघ असेल की वेळे संघ असेल ते म्हणजे उर्वरातला जेव्हा शेवटचं 1 मिनिट सांगितलं जाईल ना त्याच्यानंतरच या सामन्याचा निकाल केला जाईल. 5-7 म्हणजे जवळचा मॅच आणि एकंदरीतच फक्त 2च गुणांची आघाडी. गाणे संघाचा मैदान मंदार मैदानाच्या बाहेर आहे तर वेळे संघाचा साजद हा देखील मैदानाच्या बाहेर आहे. दोन्ही संघाचे ट्रम्प कार्ड खडरे रोशनची चढाई या ठिकाणी होईल. रोशनची ह्या चढाई यावी परंतु या ठिकाणी पाहायचं आहे याच रोशनने नक्की चमक थंड्रेड वेळे संघ तदनंतर या ठिकाणी अजून देखील या सामन्यात कसं चित्र बदलते मित्रांनो. एक चढाई संपूर्ण सामन्याचं चित्र बदलून दिलं जाते. रोशनचा एक महत्वाचा खेळाडू होता ज्याच्यावरती तिसरी चढाई जबाबदारी होती, ज्याच्यामध्ये 1 गुण प्राप्त झाला असं तरी सामन्याचं चित्र बदललं असतं. परंतु रोशनने किमया केली, रोशन चमकला आणि तदनंतर त्याने 3 गुण प्राप्त केले. संपूर्ण डिफेन्स मैदानामध्ये गाणे संघाचा ऍक्टिव्ह झाला, परंतु वेळ संघाचे 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. आता जरूर या ठिकाणी पाहायचं आहे, आता जरूर या ठिकाणी पाहायचं की याच्यानंतर परतफेड आणि पलटवार कोणता संघ करेल. परतफेड आणि पलटवार करण्याकरिता देखील हे दोन्ही संघाचे खेळाडू तेवढे तुल्यबल आहेत, दोन्ही संघाकडे तेवढी क्षमता आहे. याच्यावरती या सामन्याचा निर्णय असेल. तंड्रेड केदारनाथ गाणे संघ वेळे संघ
नक्कीच ही चांगल्या पद्धतीची या ठिकाणी पकड आहे. शेवटची 5 खरोखर चांगली पकड या ठिकाणी झाली. रोशन आणि ऋतिक गजबल बंधूंच्या माध्यमातून ही या ठिकाणी पकड केली जाते. परंतु भीमसंघर्ष वेळेत 10 आणि केदारनाथ गाणे 9, 10-9 अशा पद्धतीचा मॅच. दहा अशा पद्धतीचा मॅच देखील मैत्रामध्ये अजून ऑन आहे. हा सामना शेवटपर्यंत जरूर जाणार. चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे, लास्ट 4 मिनिट. 4 मिनिटं फार महत्वाचे आहेत. तदनंतर मात्र या ठिकाणी पाहायचं आहे की अजून या सामन्यात